सुरुवात करत आहोत. रोमन कॅथलिक कपाळाला राख फासून 40 दिवसाच्या उपवासाला सुरुवात करत असतात. त्यानंतर ईस्टर म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाचा सण जल्लोषामध्ये साजरा करतात. कपाळाला राख का फासतात? राख हे नश्वरतेचं प्रतीक आहे. ईश्वराने पहिला माणूस जेव्हा निर्माण केला आदाम, तेव्हा त्याने मातीचा गोळा केला. त्या मातीच्या गोळ्यामध्ये आपला पवित्र आत्मा त्याने फुंकरला, आपला प्राण फुंकरला आणि आदाम झाला किंवा मातीचा गोळा हा माणूस झाला. म्हणजे ईश्वराविना माणूस मातीमोल आहे. हीच आठवण करून देण्यासाठी त्याच्या कपाळाला राख फासली जाते. जे ईश्वराने पहिला माणूस निर्माण केला तेव्हा त्याला शाश्वत जीवनासाठी निर्माण केलं होतं आणि त्याला आनंदवनामध्ये ठेवलं होतं, स्वतःच्या सहवासात ठेवलं होतं, नंदनवनामध्ये ठेवलं होतं. दुर्दैवाने पहिल्या माणसाने ईश्वराविरुद्ध मंड पुकारलं, त्याने पाप केलं, तो सैतानाच्या आहारी गेला आणि ईश्वराने त्याला शाप दिला की तू माती आहेस आणि मातीमध्ये तू परत जाशील. आणि म्हणूनच कपाळाला राख फासून ते शब्द उच्चारले जातात की मानवा तू माती आहेस आणि मातीमध्ये तू परत जाशील. इस्रायल लोक माती गोंडपाट घालून मातीमध्ये बसत. कशासाठी? तर प्रायश्चितासाठी. उपवास काळाला प्रायश्चित काळही म्हटलं जातं. प्रायश्चित काळ म्हणजे पापापासून मागं फिरणं, दुष्कृत्यापासून मागं फिरणं आणि ईश्वराकडं वळणं. आपण पाप केलेलं आहे, हे पाप आहे, त्याची क्षमा आपल्याला मिळावी म्हणून पूर्वी लोक गोंडपाट नेसत किंवा गोंडपाटामध्ये बसत, राखेत बसत, अंगावरती राख घेत असत किंवा माती घेत असत आणि राखेचा उपयोग ते करत असत. जेव्हा एक महान संदेष्टा इयोब, ह्या संदेष्टावरती खूप संकट आली, भयानक अशी संकटं त्याच्यावरती जेव्हा आली तेव्हा त्याची पत्नी, त्याचे मित्र, त्याची मुलं त्याला सांगतात की तू काहीतरी पाप केलेलं आहे आणि तू पश्चाताप कर. आणि मग तो आपला इयोब काय करतो? गोंडपाट नेसून तो मातीमध्ये बसतो, अंगावरती राख असतो. निनवे शहर होतं, निनवे शहर हे शहर पापाच्या आहारी गेलं होतं. योना नावाच्या भविष्यवादाला ईश्वर तिथे पाठवतो आणि त्याला सांगतो की हे निनवे शहर ईश्वर नष्ट करणार आहे, फक्त 40 दिवसाचा अवधी आहे आणि तुम्ही जर पश्चाताप केला तर तुम्ही वाचाल. आणि मग राजासहित सगळे लोक गोंडपाट नेसून राखेमध्ये बसतात आणि म्हणूनच राख हे नश्वरतेचं प्रतीक आणि राख हे प्रायश्चिताचं पण प्रतीक. ही राख कशापासून निर्माण करतात? तर उपवास काळातील शेवटचा रविवार जो असतो त्याला झावळ्यांचा रविवार म्हणतात. झावळ्यांचा रविवार का? येशू ख्रिस्ताने जेरुसलेममध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा झावळ्यांच्या पात्या उंचावून लोकांनी त्याचा जल्लोष केला. जय जयकार असो, राधाचा जय जयकार असो, त्याचा जल्लोष केला, त्याचा जय जयकार केला. आणि म्हणूनच हा झावळ्यांच्या रविवारी झावळ्यांच्या पात्या ज्या आशीर्वाद करून लोकांना वाटल्या जातात, लोक घरी घेऊन जातात, त्याच्यापासून क्रॉस तयार करतात आणि आपल्या अल्तारावरती वर्षभर ठेवतात. हेच क्रॉस, झावळांच्या पात्यांचे क्रॉस देवळामध्ये ते परत आणतात आणि त्या क्रॉस जाळून त्यांच्या जी राख तयार केली जाते ती राख ही कपाळाला फासली जाते. हा जो उपवास काळ आहे हा कपाळाला राख फासून 40 दिवसाचा कालखंड हा असतो. 40 दिवस काय? तर बायबलमध्ये 40 हा आकडा पवित्र मानला जातो. आपल्या उत्पत्ती पुस्तकामध्ये नोहाच्या वेळेला जलप्रलय झाल्याचं आपण वाचतो. ईश्वराने जलप्रलयाच्या वेळी 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडला. मोशे ईश्वराच्या सहवासात सिनाई पर्वतावरती गेला, त्यांना 10 आज्ञा आणल्या. तेव्हा ईश्वराच्या सहवासामध्ये तो 40 दिवस आणि 40 रात्र राहिला आणि त्याचं जीवन तेजमय झालं, त्याचा चेहरा तेजमय बनला. एलिया
जेजेबील राणीच्या क्रोधापासून पळून जात असताना तो होरेब पर्वतावरून सिनाय पर्वतापर्यंत 40 दिवस आणि 40 रात्र चालला. येशू ख्रिस्त वाळवंटात जाऊन जेरिको येथील वाळवंटामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र सैतानाशी झुंज देत उपवास करत राहिला आणि म्हणूनच 40 दिवस हे दिलेलं आहे. म्हणून प्रिय बंधूंनो, 40 दिवसानंतर काय होतं तर मोशे पर्वतावर गेला आणि तो तेजोमय बनला. त्याप्रमाणे 40 दिवसानंतर मानवाचं जीवन आध्यात्मिकरित्या तेजोमय बनावं म्हणून हा कालखंड आपल्याला दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना उपवास काळाच्या हार्दिक सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.